भक्ति, प्रेम और विद्रोह, भारतीय कविता की महान विरासत कबीर। भारत की चेतना को झकझोरने वाले, अपनी सी जीने वाले, अपनी सी कहने वाले अलमस्त फ़कीर कबीर। उनके जैसा विद्रोह, उनके जैसी भक्ति और उनके जैसा प्रेम, तीनों ही विलक्षण स्तुत्य है। प्रणाम है काशी के अमर जुलाहा कबीर को। फ़कीर, अवतार, भगवान, संत, भक्त, कवि, कबीर के चाहे जितने भी रूप हों, कबीर की वाणी को जिसने एक बार सुन लिया हो, उसके सार को जिसने ग्रहण कर लिया हो, कबीर उनके हृदय में बस जाते। कबीर के जन्म से जुड़ी तमाम बहस अपनी जगह मौजूद है। कबीर का जन्म 15वीं शताब्दी में 1440 में हुआ माना जाता है। उनका जन्म कब और कहाँ हुआ, इस बारे में इतिहासकारों के बीच द्वंद्व है। उनके जन्म स्थान के बारे में 3 मत सामने आते हैं: मगहर, काशी और आजमगढ़ का बेलहरा गांव। अधिकतर इतिहासकार इस बारे में यकीन रखते हैं कि कबीर का जन्म काशी, वाराणसी में हुआ था। यह बात कबीर के दोहे की पंक्तियों में भी प्रकट होती है: काशी में प्रगट भये रामानंद चेताए। जन्म से जुड़ी कई किंवदंतियाँ प्रचलित हैं। एक तो यह है कि कबीर को एक विधवा ब्राह्मणी ने जन्म दिया था। हुआ यूँ कि गुरु रामानंद ने भूल से एक विधवा ब्राह्मणी को पुत्रवधू होने का आशीर्वाद दिया और इस प्रकार कबीर का जन्म हुआ। और लोक लाजवश उस विधवा ब्राह्मणी ने नवजात शिशु को लहरतारा तालाब के पास छोड़ दिया। वहाँ नीरू नीमा नामक एक मुसलमान जुलाहा दंपति ने बालक को अपनाया। ये एक कथा कबीर के जन्म से जुड़ी प्रचलित है। और दूसरी कथा ये भी है कि कबीर लहरतारा तालाब में कमल के फूल पर बाल रूप में प्रकट हुए और वहाँ से नीरू नीमा दंपति ने कबीर को अपनाया, पाला पोसा। ये लहरतारा तालाब है जिसका एक भाग अभी मंदिर बना दिया गया है और वहाँ आप देख सकते हैं कबीर बाल रूप में एक कमल के फूल में वहाँ पूजे जाते हैं। करीब 600 साल पहले जब भारत में मुगलों का शासन था और बनारस में ब्राह्मण वर्चस्ववाद का आतंक था, तब एक जुलाहे ने भक्ति, प्रेम और विद्रोह की कविता लिखी जो आज भी लोग बहुत चाव से पढ़ते हैं। वो फ़कीर जुलाहा निरक्षर था, पढ़ा लिखा नहीं था। अचरज की बात है, वे खुद कहते हैं, मसी कागज छुआ नहीं, कलम गहो नहीं हाथ, चारों जुग के महातम, कबीरा मुख ही जनाई बात। चारों युगों के महात्म्य की बात मुँह जवानी बताते थे कबीर। भाषा खिचड़ी थी क्योंकि बनारस उन दिनों व्यापार का बड़ा केंद्र था। ऐतिहासिक प्रमाण इस बात की है कि बनारस उन दिनों का कॉस्मोपॉलिटन सिटी हुआ करता था। देश विदेश से लोगों का आना जाना हुआ करता था और कबीर का कई साधुओं, विद्वानों से बातचीत होना स्वाभाविक था। उनके साथ उठना बैठना कबीर का होता था। तभी उनकी कविता की भाषा सदुकड़ी है या फिर खिचड़ी भाषा है। लेकिन फिर भी अचरज की बात है कि मुँह जबानी जो उन्होंने सुनाई वो इतना मनोहर कविता के रूप में आज भी लोगों के हृदय में संजोए हुए है। कबीर का जन्म पुण्य नगरी बनारस में हुआ। भगवान शंकर का धाम बनारस, माँ गंगा का प्रसाद बनारस। ऐसा बनारस जिसके बारे में यह तथ्य प्रचलित है कि अगर बनारस में मृत्यु हुई तो सीधे स्वर्ग जाओगे।
मोक्ष की प्राप्ति सुनिश्चित। आजीवन अंधविश्वासों के विरुद्ध लड़ने वाले विद्रोही कबीर अपने अंतिम दिनों में बनारस छोड़ मगहर चले गए। मगहर, जिसके बारे में प्रचलित है कि मगहर में मृत्यु तो नरक सुनिश्चित। कबीर राम के अनन्य भक्त थे, तो उनका ये प्रश्न जो उन्होंने अपने दोहे में व्यक्त किया है स्वाभाविक है। क्या काशी, क्या ऊसर मगहर, राम हृदय बस मोरा। जो काशी तन तजे कबीरा, रामे कौन निहोरा। क्या काशी क्या मगहर, मुझे क्या फ़र्क पड़ता है, मैं राम का अनन्य भक्त हूँ। अगर काशी में शरीर तजने से ही मुझे मोक्ष की प्राप्ति होगी तो मेरा राम के प्रति जो भक्ति था, जो विश्वास था, उसका क्या फ़ायदा। इसलिए वो बनारस छोड़कर, ऐसी नगरी बनारस छोड़कर चले गए जहाँ जाकर मृत्यु प्राप्त करने की लालसा कई रखते हैं। उस बनारस को छोड़कर कबीर मगहर चले गए। कबीर की मृत्यु मगहर में हुई और मृत्यु के बाद उनके शरीर को लेकर दोनों विभागों में, हिंदू मुसलमान दोनों विभागों में झगड़ा हुआ, जलाया जाए या दफनाया जाए। कहा जाता है तर्क का निवारण करने पंचायत बुलाई गई और जब सब वापस आए तो देखा कबीर का शरीर वहाँ मिला ही नहीं। बदले में चमेली के फूल मिले जो चारों ओर सुगंध फैला रही थी। दोनों विभागों ने उन फूलों को आपस में बांट लिया और अपने अपने तरीके से उनका क्रियाकर्म किया। मगहर में ये जो आप देख रहे हैं उसी का प्रणाम है। दोनों मौजूद हैं। मगहर में कबीर की समाधि भी है, मकबरा भी है। समाधि और मकबरा दोनों का होना यही साबित करता है कि क्या समाज कबीर की बातों को गहराई से समझ पाया भी या नहीं। कबीर के जन्म को लेकर जो बहसें चल रही थी, वो हिंदू थे या मुसलमान, इससे कबीर को कभी कोई फ़र्क नहीं पड़ा। लेकिन समाज में क्या हो रहा था, क्या चल रहा था, इसे वे छोड़ने वाले नहीं थे। कबीर ने जो कहा डंके की चोट पर कहा। मजहबों की लड़ाई पर उन्होंने खुलकर हमला किया। हिंदू कहे मोहे राम प्यारा, तुर्क कहे रहमाना। हिंदू कहे मोहे राम प्यारा, तुर्क कहे रहमाना। आपस में दो लड़ी मरे, मरम ना कोई जाना। कबीरा रे आपस में दो लड़ी मरे, मरम ना कोई जाना। कबीरा 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 रे। कबीर का मौलवियों और पंडितों से लगातार टकराव होता था। मुसलमानों पर आक्रमण करते हुए उन्होंने कहा, दिन भर रोज़ा रहत है, रात में हनत है गाय। ब्राह्मण पंडितों को कबीर ने निपुण कसाई कहा। ये उन्होंने 15वीं शताब्दी के बनारस में कहा। सनातन हिंदू धर्म की राजधानी बनारस में एक जुलाहे ने यह कहने की ज़रूरत की, आज यदि कबीर होते तो न जाने कितने मुकदमे उनके ऊपर हो गए होते। हिंदू कहे मोहि राम प्यारा, तुर्क कहे रहमाना। आपस में दो लड़ी लड़ी मुए, मरम न को जाना। हिंदू अपने धर्म को, अपने मजहब को सबसे श्रेष्ठ मानते थे। राम उनके लिए सबसे प्यारे भगवान थे।
और हिंदू धर्म ही लोगों को मोक्ष प्राप्ति के लिए सहायक सिद्ध होता है, ऐसा वे मानते थे। दूसरी तरफ तुर्क मुसलमान रहीम को श्रेष्ठ मानते थे और अपने मज़हब को, अपने धर्म को बाकी सभी धर्मों से श्रेष्ठ मानते थे। तो ये दो धर्मों की लड़ाई 15वीं शताब्दी से चली आ रही है, अब भी चल रही है। कबीरदास जी ने इस पर गहरा चोट प्रकट करते हुए खुले रूप से कहा कि ये दोनों आपस में लड़ कर मर रहे हैं, लेकिन असली मर्म को किसी ने नहीं जाना। इसी बात में उनको दुख है। ईश्वर क्या है, ईश्वर का प्रेम क्या है, ईश्वर का सानिध्य कहाँ है, इस सच्चाई को दोनों ने नहीं जाना। दोनों आपस में लड़ते लड़ते मर रहे हैं। कोई कहता है हिंदू श्रेष्ठ है, कोई कहता है मुसलमान श्रेष्ठ है, लेकिन वास्तविक ईश्वर का जो महिमा है, ईश्वर की जो ऐश्वर्य है, उसकी जो मर्म है, उसे इन दोनों ने नहीं जाना। यही कबीरदास कहते हैं। कबीर संभवतः धर्म के बंधे बंधाए प्रथम भक्त थे, जिन्होंने धर्मनिरपेक्ष समाज की कल्पना की। हिंदू कहें मोहि राम प्यारा, हिंदू धर्म, ഹിന്ദുത്വത്തിൽ വിശ്വസിക്കുന്നവർ പറയുന്നത് രാമാണ് അവരുടെ ഏറ്റവും പ്രിയപ്പെട്ട ഈശ്വരൻ. ഹിന്ദു ധർമ്മ മാത്രമേ നമുക്ക് മോക്ഷം ലഭിക്കുകയുള്ളൂ. മറുവശത്ത് തുർക്ക് അല്ലെങ്കിൽ മുസൽമാൻ പറയുന്നത് റഹീമാണ്, അള്ളാഹാണ് ഏറ്റവും വലിയ ആൾ. അപ്പോൾ ഇവർ രണ്ടുപേരിലുള്ള തർക്കം എക്കാലവും നിലനിൽക്കുന്നു, ഇന്നും നിലനിൽക്കുന്നു. 15th സെഞ്ച്വറിയിൽ തുടങ്ങിയ തർക്കം അന്നും ഇന്നും ഈ രണ്ട് റിലീജിയൻ തമ്മിലുള്ള ഒരു കോൺഫ്ലിക്റ്റ് വളരെ ഡെലിക്കേറ്റ് ആയിട്ടുള്ളൊരു ഇഷ്യൂ ആണ്. കബീർദാസ് അന്നത്തെ കാലത്ത്, അതും ബനാറസിൽ ഹിന്ദു സനാതൻ ധർമ്മയുടെ രാജധാനി എന്നറിയപ്പെടുന്ന ആസ്ഥാന കേന്ദ്രമായ അവിടെ ഇത് തുറന്നടിച്ചു പറഞ്ഞാണ് ആപ്പസ് മേ ദോ ലടി ലടി മൂയെ മീൻസ് മർജാന, മരിക്കുക. രണ്ട് കൂട്ടരും തമ്മിൽ അടിച്ചടിച്ച് എന്ത് പറഞ്ഞാണ് ഈ അടിക്കുന്നത്? हिंदू പറയുന്നത് मेरा धर्म सबसे बड़ा है, मेरा राम सबसे प्रिय है, तो दूसरी तरफ मुसलमान പറയുന്നത് मेरा रहीम सबसे बड़ा है. लेकिन कबीरदास कहते हैं दुख की बात ये है, കഷ്ടകാലം എന്ന് പറയട്ടെ, രണ്ടുപേരും ഈശ്വരൻ്റെ യഥാർത്ഥ മർമ്മം അറിഞ്ഞിട്ടില്ല. ഈശ്വരൻ എന്താണെന്നുള്ള ഒരു വാസ്തവികത രണ്ടുപേരും അറിഞ്ഞിട്ടില്ല. दोनों आपस में लड़ रहे हैं, തമ്മിൽ അടിച്ച് ചാകുകയാണ്. ചെറിയ ചെറിയ ഇഷ്യൂസ് മതത്തിൻ്റെ പേരിൽ, ജാതിയുടെ പേരിൽ എല്ലാവരും അടിച്ച് തല്ലുകയാണ്. പക്ഷേ उसका वास्तविक मर्म किसी ने नहीं जाना. इसी बात में कबीरदासने दुखवान. बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया को, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया को, जो मन देखा अपना, मुझसे बुरा न को कबीरा, मुझसे बुरा न को. बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया को, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया को, जो मन देखा अपना, मुझसे बुरा न को कबीरा, मुझसे बुरा न को. भारत जिन तत्वों को मिलकर बना है, उनमें से एक तत्व को हम कबीर कह सकते हैं. बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोई. मैं निकला था बुराई खोजने दूसरों के अंदर, लेकिन मैंने पाया कि संसार में कोई बुरा है ही नहीं. जब मैंने फिर कर अपने अंदर झांक कर देखा,
तो मैंने देखा कि मुझ में ही बहुत सी बुराइयां हैं। कबीर कहते हैं, औरों की बुराई ढूंढ निकालने में हमें बड़ा मज़ा आता है। हम हमेशा खोजते रहते हैं कि कब किसी की बुराई नज़र में आए। पर कबीर कहते हैं कि औरों की बुराई खोजने से पहले अपने अंदर तो तनिक झांक कर देखो, तब पता चलेगा कि हमारे अंदर ही कितनी बुरे विचार हैं, कितनी बुराई हमारे अंदर छिपी हुई है। तो पहले हमें चाहिए कि अपने अंदर जो बुराई है उसे देखें, परखें और मिटाने की कोशिश करें, तब जाकर समाज में दूसरों की बुराई खोजने निकलें। ബുറാ जो देखन मैं चला ബുറ എന്നുദ്ദേശിക്കുന്നത് കുറ്റങ്ങൾ, മറ്റുള്ളവരുടെ കുറ്റങ്ങൾ തെരഞ്ഞു പിടിച്ച് അവ ചൂണ്ടിക്കാട്ടാൻ ഞാൻ വളരെ ആവേശത്തോടെ ഇറങ്ങിത്തിരിച്ചു സമൂഹത്തിലേക്ക്. പക്ഷേ അവിടെയാണ് ഞാൻ കണ്ടത്, അവിടെ വലിയ തെറ്റുകളൊന്നും ഞാൻ കാണുന്നില്ല. തിരിച്ച് ഞാൻ വന്ന് എൻ്റെ ഉള്ളിൽ തന്നെ ഒന്ന് പരിശോധന നടത്തിയപ്പോൾ അപ്പോഴാണ് ഞാൻ ഞെട്ടിയത്. എൻ്റെ ഉള്ളിൽ തന്നെ ഒരുപാട് തെറ്റായ ചിന്താഗതികളെല്ലാം ഞാൻ വെച്ച് പുലർത്തുന്നുണ്ട്. അപ്പോൾ കബീർ പറയുന്നത്, നമ്മൾ ആദ്യം നമ്മുടെ ഉള്ളിലെ നമ്മുടെ സ്വഭാവം നന്നാക്കാൻ നോക്കിയിട്ട് വേണം നമ്മൾ സമൂഹത്തിലിറങ്ങി മറ്റുള്ളവരുടെ കുറ്റം കണ്ടുപിടിച്ച് അത് വിളിച്ച് പറയാൻ നടക്കുന്നതിന് മുമ്പ് ആദ്യം നമ്മൾ നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് എത്തി നോക്കണം. എന്നിട്ടൊരു പരിശോധന നടത്തണം, നമ്മുടെ ചിന്താഗതിയെല്ലാം നല്ലതാണോ ചീത്തയാണോ എന്നുള്ളത്. അപ്പോൾ അങ്ങനെ ഓരോരുത്തരും സമൂഹത്തിൽ ചെയ്യുകയാണെങ്കിൽ മുത്സെ ബുറാ ന കോയി, നമുക്ക് മനസ്സിലാവും മുത്സെ ബുറാ ന കോയി, എന്നേക്കാൾ ചീത്ത വേറെ ആരുമില്ല എന്ന് നമുക്ക് ഓരോ വ്യക്തിക്കും മനസ്സിലാവും. അപ്പോൾ അതോടെ സമൂഹം തന്നെ നേരെ വഴിക്ക് വരാൻ അതൊരു ഉപകാരപ്രദമായ ഒരു രീതിയാണിത്. മറ്റുള്ളവരുടെ കുറ്റം പറയുന്നത് വളരെ എളുപ്പമുള്ള കാര്യമാണ്. അത് ചൂണ്ടിക്കാട്ടാനും വളരെ എളുപ്പമാണ്, അതിനെ പരിഹസിക്കാനും എളുപ്പമാണ്. പക്ഷേ സ്വന്തം ഉള്ളിലേക്ക്, തൻ്റെ മനസാക്ഷിയിലേക്ക് തിരിഞ്ഞു നോക്കിയിട്ട് നമ്മുടെ കുറ്റങ്ങളും കുറവുകളും എന്താണെന്ന് ആദ്യം മനസ്സിലാക്കിയിട്ട് വേണം മറ്റുള്ളവരുടെ കുറ്റത്തിലേക്ക് പോകാൻ. पोथी पढ़ी पढ़ी जग मुआ, पंडित भया न कोई, ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होए। बड़े बड़े ग्रंथ, मोटी मोटी किताबें एवं डिग्रियों को हासिल करने से कोई पंडित नहीं बन जाता। पंडित अर्थात ज्ञानी। अरे जिसने बहुत सारे शास्त्र ज्ञान तो हासिल कर लिए हों, पर प्रेम रूपी व्यवहार करना न जानता हो, वो भला पंडित कैसे होगा। प्रेम केवल 2.5 अक्षर से बना है, जैसे हम सब जानते हैं। जिसने प्रेम रूपी तत्व न पहचाना हो, वो चाहे दुनिया की सारी किताबें ही क्यों न पढ़ डाले, पंडित नहीं कहलवाएगा। आपने भी अपने आसपास ऐसे कई लोगों को देखा होगा जो कहने को तो काफ़ी पढ़े लिखे हैं, लेकिन औरों से उनका जो व्यवहार होता है वो प्रेमपूर्ण न हो, तो फिर क्या फ़ायदा। ठीक दूसरी तरफ ऐसे कई अनपढ़ लोगों से भी हमारा परिचय होता है, जो ज़्यादा पढ़े लिखे तो नहीं हैं, लेकिन उनका व्यवहार अत्यंत प्रेमपूर्ण होता है। यही कबीर कहते हैं कि जिसने प्रेम रूपी तत्व को न पहचाना हो, वो किसी भी हालत में पंडित नहीं कहलाया जा सकता। पोथी पढ़ी पढ़ी जग मुआ, बड़े बड़े पोथी बड़े बड़े ग्रंथ, पढ़ी पढ़ी जग मुआ, पढ़ पढ़ कर जग एकदम मर गया है। पंडित भया न कोई, लेकिन कोई पंडित नहीं बन पाया।
पंडित तो वही है, पढ़े सो पंडित होए। कौन? जिसने 2.5 अक्षर प्रेम का पढ़ा हो, वही पंडित होए। പോഥി പടി പടി ജഗ് മുവാ പണ്ഡിറ്റ് ഭയാനകോയി. പോഥി ഉദ്ദേശിക്കുന്ന വലിയ വലിയ ഗ്രന്ഥങ്ങൾ, വലിയ വലിയ ശാസ്ത്ര അറിവുള്ള വലിയ വലിയ പുസ്തകങ്ങൾ പഠിച്ച് പഠിച്ച് ഈ ലോകം മരിച്ചുപോയി. അതിൽ പണ്ഡിതനാരും ആയില്ല. ഒരുപാട് പേര് വലിയ വലിയ ഗ്രന്ഥങ്ങൾ പഠിച്ചെങ്കിലും യഥാർത്ഥ അറിവുള്ള വ്യക്തിയാവണമെങ്കിൽ കബീർദാസ് പറയുന്നത് പ്രേമം എന്ന ഒരു 2 അക്ഷരം അത് അറിയുന്ന വ്യക്തിയാണ് യഥാർത്ഥത്തിൽ പണ്ഡിതൻ. അപ്പോൾ ഈ ഒരുപാട് ഡിഗ്രികൾ എടുത്തിട്ടോ ഒരുപാട് ഗ്രന്ഥങ്ങൾ വായിച്ചിട്ടോ വലിയ അറിവ് നേടിയിട്ട് കാര്യമില്ല. മനുഷ്യരോട് പെരുമാറുമ്പം, മറ്റ് ജീവജന്തുക്കളോട് പെരുമാറുമ്പം നമ്മുടെ പെരുമാറ്റത്തിൽ സ്നേഹം എന്നുള്ളൊരു വാക്കില്ല എങ്കിൽ ഈ നേടിയ അറിവെല്ലാം വ്യർത്ഥമാണ്. നമ്മൾ ഒരു പണ്ഡിതനായിട്ട് ഒരിക്കലും അറിയപ്പെടില്ല. ഒരു അറിവുള്ള വ്യക്തി എപ്പോഴും സ്നേഹം നിറഞ്ഞൊരു പെരുമാറ്റമായിരിക്കും. കബീർദാസ് അതാണ് ഊന്നി പറയുന്നത്. 2.5 അക്ഷർ പ്രേം കാ, പ്രേം എന്ന ഒരു 2.5 അക്ഷരം അത് അറിയുന്നവൻ, അതിൻ്റെ മർമ്മം അറിയുന്നവനെ യഥാർത്ഥ പണ്ഡിതനായിട്ട് അറിയപ്പെടുത്തുള്ളൂ. ഇപ്പം നമ്മൾ നമ്മുടെ ചുറ്റിനും കാണുമ്പോഴും നമുക്ക് മനസ്സിലാവും, പലരും വലിയ ഡിഗ്രികളൊക്കെ നേടിയിട്ടുണ്ട്. പക്ഷേ അവരുടെ പെരുമാറ്റം എന്ന് പറയുമ്പോൾ ഒട്ടും ഒരു സ്നേഹം നിറഞ്ഞൊരു പെരുമാറ്റം അല്ലെങ്കിൽ ആ ഡിഗ്രികൾ കൊണ്ടൊന്നും ഒരു പ്രയോജനവും ആർക്കും ഉണ്ടാകത്തില്ല. മറിച്ച് നമ്മുടെ നാട്ടിൻപുറത്ത്, നമ്മുടെ പരിസരത്ത് തന്നെ ഒരു അറിവും ഒരു വിദ്യാഭ്യാസവും ഇല്ലാത്ത വ്യക്തികൾ പോലും നല്ല പെരുമാറ്റം, സ്നേഹം നിറഞ്ഞ പെരുമാറ്റമാണെങ്കിൽ നമ്മൾ അങ്ങനെയുള്ളവരെയാണ് യഥാർത്ഥത്തിൽ പണ്ഡിതനെന്ന് വിളിക്കേണ്ടതെന്നാണ് കബീർ പറയുന്നത്. പോഥി പടി പടി ജഗമുവ, പോഥികൾ പഠിച്ച് പഠിച്ച്, ഗ്രന്ഥങ്ങൾ പഠിച്ച് പഠിച്ച് ഈ ലോകം ഇല്ലാതായെന്നല്ലാതെ പണ്ഡിത് ഭയാനകോയി, കോയി പണ്ഡിത് നഹി ബൻ പായ. 2.5 അക്ഷർ പ്രേം കാ, പ്രേമം എന്ന ഒരു 2.5 അക്ഷരത്തിൻ്റെ മർമ്മം അറിയുകയാണെങ്കിൽ പഠേ സോ പണ്ഡിത് ഹോയ്. ജോ പ്രേം രൂപി അക്ഷർ കോ പഠ്താ ഹൈ, അവനാണ് യഥാർത്ഥ പണ്ഡിതൻ. आंगन कुटी छपा, निंदक नियरे राखिए, आंगन कुटी छपा, बिन पानी साबुन बिना निर्मल करे सुहा, कबीरा निर्मल करे सुहा. निंदक नियरे राखिए, आंगन कुटी छवाए, बिन पानी साबुन बिना निर्मल करे सुभाए. हम अक्सर अपनी निंदा करने वाले, अर्थात जो हमें हमारी बुराइयों एवं कमियों से हमें अवगत कराते हैं, हम उनसे दूर रहना चाहते हैं. कौन चाहेगा अपनी बुराई सुनना? लेकिन संत कबीर कहते हैं कि हमारी निंदा करने वालों को हमारे पास ही रखना चाहिए. उन्हें हमारे आंगन में ही कुटी डलवा कर उनके रहने का इंतज़ाम किया जाना चाहिए, अर्थात उनसे हमारा निरंतर संपर्क बना रहना चाहिए. इससे क्या होगा? बिना पानी बिना साबुन के हमारा स्वभाव एकदम से निर्मल हो जाएगा, क्योंकि वो हमें देखते ही निरंतर हमारी बुराइयों से हमें अवगत कराते रहेंगे और हमें इस बात का बोध होगा कि हम में ये सब बुराइयां हैं और हमें हमारे स्वभाव को सुधारने का मौका मिल जाएगा. वरना आजकल तो क्या है, कोई खुलकर सच्चाई कहता ही नहीं. आप कितने भी बेढंगे रूप से ड्रेस करके बाहर जाओ तो सभी वाह वाह ही कहेंगे. कोई खुलकर ये नहीं कहेगा कि ये क्या हालत बना रखी है. तो ईमानदारी से आपके सामने आपकी जो कमियां हैं वो निंदक ही करेगा.
तो इसीलिए कबीर कहते हैं कि निंदक से दूर भागने की ज़रूरत नहीं है, बल्कि निंदक को अपने पास ही रखना चाहिए, निरंतर उससे संपर्क बना रहना चाहिए। तभी तो हमारा स्वभाव बिना साबुन और बिना किसी सैनिटाइज़र के, आजकल तो सैनिटाइज़र की बात हो रही है, तो बिना साबुन बिना पानी के हमारा स्वभाव एकदम से निर्मल हो जाएगा। तभी कबीर दास जी कहते हैं, निंदक नियरे राखिए आंगन कुटी छवाए, बिन पानी साबुन बिना निर्मल करे सुभाए। നിന്ദക് നിയരെ രാഖിയെ ആംഗൻ കുട്ടി ഛവായെ. കബീർദാസ് പറയുന്നത് നിന്ദക് എന്ന് വെച്ചാൽ നമ്മളെ കളിയാക്കുന്ന, നമ്മളെ കുറ്റപ്പെടുത്തുന്നവർ, നമ്മളെ കുറ്റങ്ങൾ ചൂണ്ടിക്കാണിക്കുന്ന ആൾ, അങ്ങനെയുള്ളവരെ അപ്നെ പാസി രഖിയെ, നിയറെ അടുത്ത്, തൻ്റെ അടുത്ത് വെക്കുക. ആംഗൻ കുട്ടി ഛവായ്, ആംഗൻ എന്ന് പറയുമ്പോൾ മുറ്റം, നമ്മുടെ മുറ്റത്ത് തന്നെ ഒരു പുല്ല് കൂട്ടിയിട്ട് അവരെ താമസിപ്പിക്കണമെന്ന്. എന്ന് വെച്ചാൽ അതിൻ്റെ അർത്ഥം നമ്മുടെ അടുത്ത് തന്നെ നമ്മളെപ്പോഴും അവരുമായിട്ട് നിരന്തരം സമ്പർക്കം വെച്ച് പുലർത്തണമെന്ന്. അതുകൊണ്ട് ഗുണം എന്താണെന്നറിയോ? കബീർ പറയുന്നത്, ഈ നിന്ദക്ക് നമ്മുടെ കുറ്റങ്ങൾ അവർ നിരന്തരം നമ്മളോട് പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കും. അപ്പം നമുക്ക് നമ്മുടെ കുറ്റങ്ങളെപ്പറ്റി ബോധവാന്മാരാവും. അപ്പം നമ്മുടെ സ്വഭാവം നന്നാകാൻ ഇതിൽ പരം വലിയൊരു അവസരം വേറെയില്ല. നമ്മുടെ സ്വഭാവം വെള്ളവും സോപ്പും ഒന്നും ഇല്ലാതെ തന്നെ നിർമ്മലാകും. നിർമ്മൽ എന്ന് വെച്ചാൽ വളരെ നിർമ്മലം. അപ്പം വളരെ ക്ലിയർ ആവും, അഴുക്കുകളെല്ലാം മാറും നമ്മുടെ സ്വഭാവത്തിൽ നിന്ന്. കാരണം നിരന്തരം ഒരാൾ നമ്മുടെ അടുത്ത് നമ്മുടെ കുറ്റങ്ങൾ പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയല്ലേ. അപ്പോൾ അത് കേൾക്കാൻ നമുക്ക് വളരെ ബുദ്ധിമുട്ടുള്ള കാര്യമാണ്. പക്ഷേ അങ്ങനെയുള്ളവരെ അടുത്ത് വെക്കണമെന്ന് കബീർ പറയുന്നത്. അങ്ങനെയുള്ളവരുള്ളത് വളരെ ഉപകാരപ്രദമാണ്. നമ്മുടെ സ്വഭാവം അങ്ങ് ക്ലീനാവും. അല്ലെങ്കിൽ പൊതുവേ നമ്മൾ കണ്ടുവരുന്നത്, ആരും നമ്മുടെ കുറ്റങ്ങൾ തുറന്ന് നമ്മുടെ മുഖത്ത് നോക്കി നമ്മുടെ കുറ്റങ്ങൾ നമ്മുടെ സുഹൃത്തുക്കൾ പറയാറില്ല. അപ്പം നമ്മൾ നമ്മുടെ കുറ്റങ്ങൾ പിന്നെയും അത് തന്നെ ആവർത്തിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കും. കാരണം ആരും നമ്മളെ ഒന്നും പറയാനില്ലല്ലോ. പക്ഷെ കബീർദാസ് പറയുന്നത്, നിന്ദ കർണേവാല, നമ്മളെ കുറ്റം പറയുന്നവനെ എപ്പോഴും നമ്മുടെ അടുത്ത് തന്നെ വെക്കണം. അപ്പം നമുക്ക് വളരെ ഉപകാരപ്രദമാണ്. നമ്മുടെ സ്വഭാവം, വെള്ളം വേണ്ട, സോപ്പ് വേണ്ട, ഒന്നും വേണ്ട, നമ്മുടെ സ്വഭാവം അങ്ങ് നല്ല ശുദ്ധമാവും. बोली एक अनमोल है जो कोई बोले जानी, दिए तराजू तौली के तब मुख बाहर आनी. हमारे मुंह से निकलने वाली बोली जो है, उसे कबीरदास जी अनमोल रत्न के समान मानते हैं. जो कोई बोलने का मर्म जानता हो, वो जानता है कि बोली एक अनमोल वस्तु है. वो अपने हृदय रूपी तराजू से तौल कर ही अपने शब्दों को मुंह से बाहर निकालता है. क्योंकि एक बार आपके मुंह से कुछ बाहर निकल जाए, वो आपके तीर का चले जाने के समान है. मतलब उसे वापस नहीं लिया जा सकता. एक बार आपने किसी को कुछ भला बुरा कह दिया, उसे आप वापस नहीं ले सकते. वो किसी के हृदय को जब दुख पहुंचा देता है, तो वो स्थायी रूप में वो निशान वहाँ रह जाता है. इसलिए कबीरदास जी कहते हैं कि बोली एक अनमोल वस्तु है. ऐसे तैसे मुंह खोल के जो भी मुंह में आया बोल देना, ये अच्छी बात नहीं है. जिसने इस मर्म को जान लिया है कि बोली एक अनमोल चीज़ है, वो हमेशा बोलने से पहले अपने हृदय रूपी तराजू से तौलना मीन्स उसे ठीक से परख कर मुंह से बाहर अपनी बोली को, अपनी वाणी को निकालेगा. अक्सर हम बिना सोचे समझे किसी को चोट पहुंचा देते हैं, जो मुंह में आए कह देते हैं, गुस्से में आते हैं, दुख में होते हैं, और उस समय हमारे वाणी में हमारा कंट्रोल नहीं होता. लेकिन कबीरदास जी कहते हैं कि जैसे तराजू से तौल कर हम कोई चीज़ नाप तौल कर हिसाब लगाते हैं, उसी प्रकार मुंह से निकली हुई वाणी को भी दिल के तराजू से तौलना चाहिए. दिल कहे कि हाँ ये ठीक है, तभी आपको उसे मुख से बाहर निकालना चाहिए.
बोली एक अनमोल है, जो कोई बोले जानी, दिए तराजू तौली के तब मुख बाहर आनी. ബോലി നമ്മുടെ സംസാരം, നമ്മൾ ദിനംപ്രതി സംസാരിക്കുന്ന വാക്കുകൾ, അത് വളരെ അൻമോലാണെന്നാണ് കബീർദാസ് പറയുന്നത്. അൻമോൽ മീൻസ് വളരെ പ്രഷ്യസ്. ജോ കൊയ് ബോലെ ജാനി, ജോ യെ ജാൻ ലേത്താ ഹെ, ആർക്കാണോ ഇതിൻ്റെ ഈ ഒരു മർമ്മം അറിയുന്നത്, എന്നുവെച്ചാൽ നമ്മുടെ വാക്കുകൾ വളരെ സൂക്ഷിച്ചുപയോഗിക്കണം എന്നുള്ളൊരു തത്വം ആരാണോ അറിയുന്നത്, അവരെപ്പോഴും തൻ്റെ ഹിയ ഹൃദയ തരാജു തോലിക്ക്, ഹൃദയമാകുന്ന ത്രാസിൽ തൂക്കി അളന്നാണ് വാക്കുകൾ ഉപയോഗിക്കുന്നത്. തബ് മുഖ് ബാഹറാനി, അപ്പോഴാണ് തൻ്റെ വായിൽ നിന്ന് ആ വാണി വെളിയിലോട്ട് വരുന്നത്. എന്നുവെച്ചാൽ ഏത് വ്യക്തി ഇതറിയുന്നു, ഞാൻ ഉപയോഗിക്കുന്ന വാക്കുകൾ മറ്റുള്ളവരെ വേദനിപ്പിക്കുമെന്ന് തോന്നലുണ്ടാവുന്ന വ്യക്തി, അയാൾക്ക് ബോധ്യമുണ്ട് അയാളുടെ വാണി, അയാളുടെ മൊഴി, അയാൾ പറയുന്നത് അൻമോലാണെന്ന്. അൻമോൽ മീൻസ് പ്രഷ്യസ്. അപ്പം എന്തും വായി തോന്നിയതുപോലെ പറയുന്നതല്ല നമ്മൾ ചെയ്യേണ്ടത്. ബോൽനെ സേ പെഹലെ, പറയുന്നതിന് മുമ്പ് നമ്മുടെ ഹൃദയമാകുന്ന ത്രാസിൽ അത് അളന്നിട്ട് വേണം. ഞാനിത് പറഞ്ഞാൽ വേറൊരാൾക്ക് വിഷമം ഉണ്ടാവുമോ, ദുഃഖം ഉണ്ടാവുമോ? ലേക്കിൻ വहीं पे भी अगर बोलने वाली बात हो तो बोलना चाहिए. अगर आप ना बोलेंगे तब वहाँ अगर कोई मुसीबत होती है. പറയേണ്ട കാര്യം പറയുകയും വേണം, പക്ഷേ പറയേണ്ടാത്ത കാര്യം അനാവശ്യമായിട്ട് വാതുറന്ന് പറയാൻ പാടില്ല. അതാണ് കബീർദാസ് പറയുന്നത്. ബോലി ഏക് അൻമോൽ വസ്തു ഹെ, ഒരു പ്രഷ്യസ് ചീജാണ്, സാധനമാണ് നമ്മുടെ വാണി, നമ്മുടെ മൊഴി, നമ്മുടെ സംസാരം. ഉസേ ഹൃദയരൂപി തരാജുമേ തോൽ കർ ഹി മൂസെ ബാഹർ നിക്കാളെ, ഹൃദയമാകുന്ന ത്രാസിൽ അളന്ന് കുറിച്ചിട്ടേ വാക്കുകൾ ഉപയോഗിക്കാവൂ. भक्ति, प्रेम और विद्रोह के कवि काशी के अमर जुलाहा कबीर के सम्मान हेतु भारत सरकार ने ये पोस्टल स्टैम्प निकाले.